हरि जय जय राम कृष्ण हरि आवाज वाढवतो. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम हरि जय 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 हरि जय जय राम हरि जय 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 राम राम जय जय राम हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया सुंदर ते झाड उभे विटेवरे करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया तुलसी हार गळा कसे विदांबर ओ तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कसे विदांबर ओ तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कसे विदांबर बाबा. हे आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर येते जाण आवडे निरांतर येते जाण आवडे निरांतर येते ध्यान मकर कुंडले तपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित मकर कुंडले तळपती श्रवाणी कंडे कौस्तुभमणि विराजित कंडे कौस्तुभमणि विराजित कंडे कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कसे पितांबर ओ तुळसी हार गळा कासे तुळसी पितांबर हार गळा कसे विदांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर
आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडे माझे जे सर्व सुख सुख म्हणे माझे जे सर्व तुका सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे ते सर्व सुख सुख म्हणे माझे ते सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा आज वेदांबर हरी तुळसी हार गळा काज वेदांबर आईन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच
रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
देवासी सर्व भावे हे देवासी सर्व भावे देवासी तो होत रीला पार तो होत रीला पार
तुकोब्बर आहे. म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. तोह उतरील पार, भवदुस्तर नदीच. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामज. तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. तुका म्हणी साक्षी आले, तुका म्हणी साक्षी आले, तरी केले प्रगट. तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. विठ्ठल म्हणवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. तोह उतरील पार, भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताच प्राप्त असणार अभंग. देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या शरणागतीचा बोध, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा, शरणागतीचा एक प्रकारे उपदेश करणारा अभंग चिंतन सेवे करता निवडलेला आहे. चिंतना करता सेवे करता निवडलेल्या अभंगाला, चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. श्री क्षेत्र गोतेमाळा समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, या सर्वांच्याच उत्कृष्ट अशा सहकार्याने, त्याच पद्धतीने परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण गुरुवर्य विनायक महाराज गोसावी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्याच पद्धतीने परमादरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज शिंदे यांच्या शुभ प्रेरणेने पावन उपस्थितीमध्ये आईसाहेब लक्ष्मी मातेच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला गीता जयंतीच्या पर्व काळातील हा नाम महोत्सव आणि या उत्सवातील आजची ही तृतीय दिनाचीच म्हणजे तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमादरणीय हरिभक्तीपरायण परमार्थ स्नेही किशोर महाराजांच्या प्रेमातून स्नेहातून ही सेवा माझ्यासारखे का सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. तद्निमित्ताने कीर्तना करता उपस्थित आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आता तसं पाहायला गेलं आपण वाङ्मयाद्वारे बोलायचं झालं तर गीतालंकार, नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणजे त्या भगवद्गीतेची जी काही जयंती आहे त्या निमित्त उत्सव आणि म्हणून शरणागती या पदावर थोडीफार मीमांसा पाहावी या हेतूने अभंग निवडला. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आईसाहेब लक्ष्मी मातेच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. म्हणजे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज, इंगळे श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्ञानोबराय तुकोबराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस, हेची
म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तोह उतरील पर भवदुस्तर नदीच. नियोजित वेळेतील 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. 1 तास उरला पण मी घड्याळ हातातलं विसरलोय नेमकं, परंतु कीर्तनकाराला निर्देश करण्याकरता बरोबर उजव्या हाताला ठेवलंय. तसा मी वेळ पाळणार आहे. मला वेळेच्या पुढे गेलेलं वैयक्तिक आवडत नाही. आणि त्यातली त्यात आपलं नियोजित कीर्तनाची वेळ अगदी उत्कृष्ट म्हणजे 7 ते 9ची वेळ आहे. कारण 9 ते 11चं कीर्तन असलं की अगोदर भोजनाला प्राधान्य देतो आणि भोजनाचा आनंद आपण कीर्तनात सुरू करतो. त्यापेक्षा 7 ते 9ची कीर्तनाची वेळ अगदी योग्य आहे. त्यामुळे जास्त काही विस्तार करायचा नाही, पुढचा हे प्रवास आहे. मात्र जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून एक शरणागतीचा बोध, शरणागतीचा उपदेश तुकोबाराय करतात. हा अभंग चिंतन करत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे तुकोबाराय शरणागतीचा उपदेश करतात. म्हटल्यानंतर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. कोणता उपदेश करतात? शरणागतीचा करतात. त्यामुळे शरणागती या पदावर देखील काही अभंगाच्या भूमिकेतून चिकित्सा करणं गरजेचं आहे. आता उपदेश या पदाची जर आपण व्याख्या पाहिली तर महाराज उपदेश कशाला म्हणावे याची व्याख्या शास्त्रामध्ये अशी आहे, सर्वज्ञाने अल्पज्ञानाला केलेला हितबोध याला उपदेश म्हणतात. मग पुन्हा सर्वज्ञ कोणाला बोलावं, अल्पज्ञ कोणाला बोलावं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. तरीही पटण्याकरता बोलायचं झालं तर एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाकरता हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश म्हटलं जातं. आणखी नाही पटलं तर लौकिक भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाकरता कल्याणाचं बोलणं, हिताचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश म्हटलं जातं. अनेक मंडळी म्हणतील महाराज प्रपंच करताना दररोज आम्ही कोणाला ना कोणाला तरी उपदेश करतोच, म्हणजेच कोणाला ना कोणाला तरी आम्ही हिताचा बोध काहीतरी सांगतोच, त्याला उपदेश नाही का म्हणता येत? तर महाराज त्याला उपदेश म्हणता येत नाही. पटवून देतो दृष्टांताद्वारे. एक गृहस्थ आहे, काहीतरी काम आटोपून घरी आल्याबरोबर त्याचा मुलगा समोर दिसलेला आहे आणि निदर्शनास आल्याबरोबर त्या मुलाला सांगतो की अरे बाहेर जाऊन दुकानातून काडीपेटी घेऊन ये. मला सांगा काडीपेटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित आहे, मुलाचं काही कल्याण आहे का काही मुलाचं उद्धार आहे? महाराज आता काडीपेटी कशाला आणायला सांगितली त्यात विस्तार करत नाही, ते समजून जावा. वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, तरीही याला उपदेश म्हणता येत नाही. याला कारण मुलाचं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित नाही ना, कोणतंही कल्याण नाही ना, कोणत्याही पद्धतीचा उद्धार नाही. तुम्हामांचं कल्याण, हित आणि उद्धार करणारे केवळ आणि केवळ संत महात्मेच आहेत. आणि म्हणून संतांचा मोठेपणा पाहायचा झाला, अभंगात तुकोबाराय बोध करतात म्हणून तुकोबारायांचा मोठेपणा पाहिला. अनुरेनुया थोकडा तुका आकाश एवढ. तुकोबारायांची तुलना पहा कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा आकाश किती मोठा आहे? आकारमानात सांगता येतं का हो? एवढा आहे, एवढा आहे. आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल किती मोठा आहे? मात्र आकाश किती मोठा आहे आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषिद्ध विशेषण मांडली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत. सगळ्यात व्यापक, सगळ्यात मोठे असणारे तुकोबाराय आदी संत महात्मे आणि तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान. म्हणून तुम्हामांच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं तुकोबाराय आदी संत महात्मे जे काही प्रतिपादन करतात त्याला बोलतात उपदेश. विठ्ठल बरं कोणता उपदेश करतात तुकोबाराय? शरणागतीचा उपदेश करतात. मग महाराज शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? शरणागती हा विषय. शरण गेल्यानंतर महाराज आम्हाला मिळणार काय आहे, म्हणजे प्रयोजन काय आणि शरणागतीचा संबंध काय? वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून याचा विचार करता येईल. 3 प्रकारचे चतुष्टय तशी तर अंतःकरण चतुष्टय 1, साधन चतुष्टय 2 आणि अनुबंध चतुष्टय 3. अंतःकरण चतुष्टय म्हणजे चतुष्टय म्हणजे 4, अंत म्हणजे आतकरण म्हणजे इंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, याला अंतःकरण चतुष्टय म्हटलं गेलं. त्याच पद्धतीने एखाद्या ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना त्यामध्ये देखील 4 साधनं सांगितली गेली: विवेक, वैराग्य, समाधी, छट संपत्ती आणि मुमुक्षुता. याला साधन चतुष्टय आता म्हटलं गेलं. त्याच पद्धतीने एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, ग्रंथाचा विषय काय, त्यामध्ये प्रयोजन काय आहे, त्याचा संबंध काय, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. तद्वत तुकोबाराय या अभंगामध्ये महाराज शरणागतीचा उपदेश करत आहेत, शरणागतीचा बोध करत आहेत. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार काय म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय, याला अनुबंध चतुष्टय म्हटलं जातं.
पटण्याकरता अगदीच क्लिष्ट वाटत असेल म्हणून या 4 औच्छादिकांना आपल्या व्यावहारिक शब्दांमध्ये घेतो. शरणागतीचा अधिकारी विषय प्रयोजन संबंध यालाच आपल्या भाषेत शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं या 4 प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रस्तुत अभंग. या 4 प्रश्नांकडे थोडंसं लक्ष असू द्या बरं. शेवटपर्यंत या 4 प्रश्नांची उत्तर अभंगातून घ्यायची आहेत आणि नवे नवे ही 4च प्रश्न आपण घरी घेऊन जायचे कीर्तनानंतर. तुकोबऱ्यांच्या एका अभंगातील फक्त 4 प्रश्नांचं उत्तर घरी गेलं तर महाराज जीवन सार्थकी लागेल एवढा अधिकार तुकोबऱ्यांच्या अभंगांचा आहे. असं मला मुद्दा फक्त इतकाच पटवून द्यायचा आहे. शरणागतीचे एक 4 विकल्प आपण यामध्ये आपण पाहून गेलो आणि अशा शरणागतीचा बोध उपदेश तुकोबराय करत आहेत. भगवंताच्या प्राप्ती करता महाराज अनेक साधन आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहेत, अनेक साधना परमात्म्यापर्यंत नेणार आहेत. मात्र त्यातलीच एक सोपी पद्धत ती म्हणजे उपदेशाची अवलंबतात. कारण अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड कोणाला नकोय, सगळ्यांना सोपा मार्ग पाहिजे म्हणून संत महात्मे परमात्म्याच्या प्राप्ती करता सोपा मार्ग म्हणजे उपदेशाची पद्धत अवलंबतात. बरं, उपदेश तुम्हाला करत असताना संतांकडे 2 पद्धतीने उपदेश करण्याची पद्धत आहे. एक आहे तो वाचिक पद्धतीने उपदेश करतात आणि दुसरा आहे तो क्रियात्मक पद्धतीने उपदेश करतात. आता वाचिक उपदेश कशाला म्हणायचं? हे चालू असलेलं कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, पोथी आहे, अनुग्रह आहे, याला वाचिक उपदेश म्हणतात. कारण संतांचं वचन हे तुम्हाला या व्यासपीठाद्वारे म्हणजे या वाणीद्वारे तुम्हाला पर्यंत पोहोच केलं जातं आणि ते या वाणीद्वारे पोहोच केलं जातं म्हणून याला वाचिक उपदेश म्हणा. कीर्तन प्रवचन याला वाचिक उपदेश म्हणता येईल. परंतु चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या माफी मागून सर्वांची एक क्षमा मागून बोलतो. सध्याच्या प्रवाहात कीर्तनातून काय बोलावं हे आता कीर्तनातूनच सांगावं लागतं, याच्यासारखं दुर्दैव नाही. विठ्ठल कीर्तनात काय बोललं गेलं पाहिजे, जीवाला जीवनाचं सार कळेल हे कीर्तनात बोलावं. जीव परमधामापर्यंत केव्हा पोहोचेल, त्याच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कशी होईल, तो परमानंदावर केव्हा आरूढ होईल हे कीर्तनात बोललं गेलं पाहिजे. माझा काही तितका अधिकार नाही, मात्र माझे गुरुजी थोडंसं पुढे जाऊन बोलतात. सासू सुनांच्या गोष्टी ऐकण्याकरता टीव्हीवर अनेक माध्यम आहेत, कीर्तन त्यासाठी खर्च करू नये. विठ्ठल मला मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे की वाचिक उपदेश हे चालू असलेलं कीर्तन, प्रवचन, कथा, पोथी, अनुग्रह याला वाचिक उपदेश म्हणतात. वाचिक उपदेश कशाला म्हणावं? कीर्तन, प्रवचन, कथा, पोथी याला वाचिक उपदेश म्हणा. बरं, या वाचिक उपदेशामध्ये देखील 2 विकल्प आपल्याला 2 प्रकार करता येतील. संतांकडे एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि दुसरा आहे तो अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविते. संत महात्मे सहज बोलत बोलत हिताचं बोलतात. थोडी धावत चालत व्याख्याच करायची झाली, संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुम्हामांच्या हिताचंच बोलतात म्हणूनच त्यांना संत बोललं जातं. आणि तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात. विठ्ठल संत महात्मे सहज बोलत बोलत हिताचा बोध करतात, याला सहज पद्धतीचा वाचिक उपदेश म्हणा. आणि अट्टहासपूर्वक देखील सांगतात. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, किंवा सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया. माफी असावी. किंवा लागोनिया पाजा विनवितो तुम्हाला करे टाणे बोला मुखी नाम. म्हणजेच भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता संत महात्मे अहो तुकोबरायांचा आपण अधिकार पाहिला आणि तेच तुकोबराय लागोनिया पाया बोलताय. म्हणजे संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे, तुम्हाला कृतार्थ करावं, परमधामापर्यंत पोहोचवावं म्हणून अट्टहासपूर्वक संत महात्मे सांगतात. याला अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश म्हणा. पहा, संत महात्मे उपदेश करतात याचं चिंतन पाहिलं. कोणता 2 माध्यमातून उपदेश करतात. एक पद्धतीने वाचिक आणि दुसरा आहे तो क्रियात्मक. वाचिक उपदेशामध्ये पुन्हा 2 प्रकार आपण केले. संत महात्मे सहज बोलत बोलत वाचिक उपदेश करतात आणि अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश करतात. लक्ष द्या, यातला सिद्धांत असा आहे, संत महात्मे सहज जरी तुम्हाला काहीतरी बोलले किंवा सहज जरी उपदेश केला किंवा अट्टहासपूर्वक जरी तुम्हाला करता काही प्रतिपादन केलं तर त्याचा परिणाम होतो, हा सिद्धांत आहे. पहा, संत महात्मे सहज जरी काही बोलले आणि अट्टहासाने जरी काही बोलले तरी परिणाम कायम आहे, हा सिद्धांत आहे. पटवून देतो दृष्टांताने.
एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडला. आता काही मंडळी इथं दुसऱ्याला त्रास देण्याकरता आलेले असतात, तो भाग सोडून द्या. विंचू काहीतरी पकडलेला आहे, त्याची बूट चप्पल कशामध्ये तरी तो विंचू ठेवतो. आता मला सांगा, मुद्दामून विंचू ठेवला आणि त्यांनी एखाद्या वेळेला दंश केला, त्यावेळेला वेदना जास्त होतात का चुकून विंचमाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? तुमच्याकडे विंचू नाही का माहिती? जेवण नंतरच आहे ना, एवढे गंभीर का होता? कीर्तन संवादाचं माध्यम आहे महाराज. कारण महाराजांचं प्रमाण आहे, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विन. श्रोत्यांशिवाय वक्त्याला वक्ता कोण म्हणेल? संवाद असू द्या. बरं, उदाहरण नाही पटलं तर बदलून मांडतो. तुमच्याकडे अगरबत्ती मुद्दामून पोळवल्यावर जास्त पळते का चुकून पोळल्यावर जास्त पळते? अगरबत्ती नाही का माहित? अगरबत्ती मुद्दामून पोळवल्यावर जास्त पळते का चुकून पोळल्यावर? अगरबत्ती मुद्दामून पोळू द्या किंवा चुकून पोळू द्या, परिणाम तद्वत संतांनी सहज जरी काहीतरी सांगू द्या किंवा अट्टहासपूर्वक प्रतिपादन करू द्या, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे उपदेश करतात. उपदेशामध्ये वाचिकाची पद्धत अवलंबतात. वाचिकामध्ये सहज अट्टहासाचे 2 विकल्प केले. वेदांताच्या परिभाषेमध्ये अन्वय पद्धतीचा एक उपदेश आहे, व्यतिरेक पद्धतीचा उपदेश. अन्वय म्हणजे असणे, व्यतिरेक म्हणजे नसणे. याच्याकरता महाराज वाङ्मयामध्ये कोणत्या पद्धतीचा दृष्टांत दिलेला आहे किंवा शास्त्रामध्ये देखील फुलांचा दोरीच्या ठिकाणी अन्वय, दोरींचा फुलाच्या ठिकाणी व्यतिरेक आहे, याचा बाबत आपण विचार करू शकतो. मुद्दा इतकाच आहे किंवा पटण्याकरता हे कठीण वाटत असेल तर वाङ्मयाद्वारे पटवून देतो. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तो एकमेव सुखाचा दाता आहे हे सांगणं अन्वय पद्धत आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो एकमेव सुखाचा दाता आहे हे अन्वय पद्धत आहे. किंवा सुखा लागे करीसी तळमळ, तरी तो पंढरीसे जाय एक वेळ. आमच्या आजोबा कीर्तनामध्ये बोलायचे, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय किती वेळ? एक वेळ. महाराज आम्ही महिन्याला पंढरपूरला जातो तरी सुख मिळत नाही. आमचे आजोबा असं बोलायचे, पंढरपुरात महिन्याला येऊन जर बैलाच्या बाजारात फिरलं तर केव्हा सुख मिळेल? विठ्ठल म्हणजेच तो एकमेव सुखाचा दाता आहे हे सांगणं अन्वय पद्धत आहे. आणि त्याच्याशिवाय सुखच मिळू शकत नाही. ते नेमीन जीव सुख नोहे. नोहे म्हणजे नकारात्मक पद्धतीने साध्यापर्यंत पोहोच केलं, याला व्यतिरेक पद्धत म्हणतात. मी वेदांतातला दृष्टांतही आपल्याला पटवून दे. दोरीचा फुलांच्या ठिकाणी, फुलांचा दोरीच्या ठिकाणी, अन्वय व्यतिरेकचा आपल्याला विचार करता येईल. किंवा आणखी पुढे जाऊन बोलायचं झालं तर हे वाचिक उपदेशाचा आपण विचार केला. मात्र संत महात्मे महाराज वाचिकापेक्षा क्रियेला महत्व देतात. संत महात्मे बोलण्यातून कमी आणि आचरणाद्वारे प्रकट करत असतात जास्तीत जास्त. म्हणजे संतांकडे बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त. महामानकडे बोलणं जास्त आणि आचरण कमी म्हणू का नाहीच म्हणू? आम्हालाही वाटतं आमच्यासारखे कीर्तन करा मीच, पण 2 तासाचं बोलणं घडतं महाराज. आमच्या उरलेल्या 22 तासांचा विचार कोणी करत नाही. मात्र संतांचा विचार केला तर तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. क्रिया करोनी दामिते क्रिया करोनी दामिते तैसे संत जगी,
संत जगे क्रिय करुणी दविती अंगे. संत महात्मे क्रियेला महत्व देतात, आचरणाला महत्व देतात. आम्ही वैकुंठवासी आलो ज्याचे करणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तवून दाखवतात, आचरणाद्वारे तुम्हाला बोध करतात. याकरता चरित्राद्वारे पटवून देतो. मौलिक ज्ञानोबा जीवन चरित्र पहा. ज्ञानोबा एक चरित्रामध्ये आपल्याकडे चरित्र म्हणजे पाहायला मिळतं किंवा सांगितलंही जातं आपल्याकडे की ज्ञानोबा क्रोध आलेला आहे, म्हणून ज्ञानोबा पर्णकुटी लावून बसलेले. त्याच्यावर मुक्ताबाईंनी जो काही उपदेश केला आपण संप्रदायामध्ये त्याला ताटीचे अभंग बोलतो. मला सांगा, खरंच ज्ञानोबा क्रोध राग आलेला होता का हो? अहो, ज्या ज्ञानोबांचं केवळ नामचिंतन केलं तर आपला राग गळून पडतो, त्या ज्ञानोबांना राग येईल नाही महाराज. ज्ञानोबा एक प्रकारची भूमिका घेतात. तुम्हाला कळावं की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण ज्ञानोबा त्याची कारणमीमांसा ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. नवल अहंकाराचे गोठी विशेष नगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार जो आहे तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही महाराज, मात्र ज्ञानवंतांच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हे तुम्हाला कळावं या करता ज्ञानोबांनी पर्णकुटी लावून घेतली होती. नाही पटलं तर उदाहरण चरित्र भाग बदलून मांडतो. भक्त शिरोमणी नामदेवराय, नामदेवरायांच्या जीवन चरित्रामध्ये नामदेवरायांना एके दिवशी म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की ज्ञानोबांना कच्चं ठरवण्यात येतं संत मांदियाळीमध्ये. महाराज नामदेवराय जर खरंच कच्चे असते तर सुरुवातीलाच भगवंताने जवळ केलं नसतं. मात्र नामदेवराय भूमिका घेतात, या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरणोपाय नाही हे तुम्हाला कळावं याकरता नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. आणखी नाही पटलं तर व्यवहार बोलतो. तुमच्या टीव्ही पाहता का? मी हरिपाठ करता का म्हणून नाही विचारलं. आपण आता सगळी टीव्ही पाहतो. टीव्हीवर एखादा जर चित्रपट सुरू आहे आणि त्या चित्रपटामधील जो काही आपण त्याला व्यवहारात हिरो म्हणतो, तो जर कोणी एखादा गृहस्थ मृत झालेला आहे, मेलेला आहे, मला सांगा तो मेलेला खरा आहे की खोटा आहे? खोटा आहे. त्याच्या आसपास रडणारे खरे आहेत की खोटे? खोटे. तरी देखील काही मंडळी ते दृश्य पाहून इतर रडतात. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे, तो मेलेला खोटा आहे, आसपास रडणारी खोटे आहेत. मग ते काय करत आहेत? तुम्हाला कळावं या करता ते भूमिका वटवतात. तद्वत तुम्हाला कळावं या करता संत महात्मे जी भूमिका घेतात त्यालाच क्रियात्मक उपदेश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे वाचिकापेक्षा आचरणाला क्रियेद्वारे बोध करतात. बरं, क्रियेद्वारे करत असताना देखील अधिकार तैसा करू उपदेश किंवा दुसरं एक प्रमाण आहे अधिकार तैसा दविल मार्ग, दोन्ही अभंग चिंतन करता येतील. संत महात्मे तुम्हाला बोध करत असताना अधिकारानुरूप करतात. म्हणून वेदांतामध्ये 3 प्रकारचे अधिकारी सांगितले, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. या 3 पासून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. वेळोवेळी वेदांतातील वगैरे दृष्टांत घेऊन पटवून नाही देत, अगदी व्यावहारिक बोलतो. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी पटवून देण्याकरता ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी एक गोड दृष्टांत घ्यायचे की जीवन जगताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी असतात म्हणे. पहिलं अंतःकरण कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला, कापूर किती तासाने पेढ घेतो? माझ्याकडे लक्ष द्या. कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाल्यावर कापूर किती तासाने पेढ घेतो? तुमच्याकडे तास लागतो का? तुम्ही लवकर सांगा की मग. विठ्ठल 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 विठ्ठल. याला शास्त्रात वर्तमान प्रतिबंध म्हटलं गेलं. ते जाईपर्यंत तुमचं लक्ष काय माझ्याकडे येणार नाही, त्यामुळे मी सुरुवातच करत नाही. संत महात्मे आचरणाला महत्व देतात, क्रियेला महत्व देतात. क्रियेद्वारे देखील बोध करत असताना अधिकारानुरूप बोध करतात. यामध्ये आपण उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी असे 3 विकल्प केले. 3 मधून 9 विकल्पाकडे आपण गेलो. उत्तम अधिकारी करता मी पटवून देतो, कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला. कापूर
तासामध्ये पेढ घेतो का? क्षणार्धात पेढ घेतो. ज्ञानोबा दृष्टांत घेतात. कापुराची वाती उजळली ज्योती, उजळली पाठेवर उजळल्या नाही, उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराचा नागरीचा संबंध झाला. कापूर क्षणार्धात पेढ घेतो. हा दृष्टांत ज्ञानोबा का घेतात? कारण सिद्धांत प्रकट केलेला आहे. साधू बोध झाला. ज्ञानोबा बोलत नाहीत साधू बोध होईल, झाला म्हणतात. साधू महात्म्यांच्या, गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडेपर्यंत अवकाश. का ना वचनाची भेटी सरीसाची पैकी रेटी वस्तू होनी उटी कवन एक जो. किंवा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबर. म्हणजेच कानाची आणि वचनाची भेट झाल्याबरोबर जसा कापुराचा नागरीचा संबंध झाला, कापूर क्षणार्धात पेढ घेतो, तद्वत हा उत्तम अधिकारी क्षणार्धात कृतार्थ होतो महाराज. म्हणजे कापुराच्या अंतःकरणाची मंडळी ही उत्तम अधिकारी आहेत. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. आता गौरी ग्रामीण भागात नाही पटवून द्यावं लागत, शहरात पटवून द्यावी लागते, कारण वर्षातून एकदाच असते. समजलं असेल धन्यवाद, नाही समजलं डबल धन्यवाद. गौरीचा नागरीचा संबंध झाला. गौरी पेढ घेते का? पेढ घेते नाही. बरं विजते का? त्याला काय म्हणतात आपल्या परिसरात? आमच्याकडे पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं बोलतात. थोडस माफी मागून बोलू. बऱ्यापैकी परमार्थात आपला असंच चालू आहे. धडपेटही घेत नाही, विजतही नाही. विठ्ठल जे योग्य साध्य त्या साध्यापर्यंतही आपण जात नाही, साधनापासून परावृत्तही होत नाही. असा हा मध्यम अधिकारी आहे. आणि कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात महाराज. शेणाचा आणि अग्नीचा संबंध झाला. शेणपेढी घेतं महाराज. ते काय करतं? उलट काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात. मला विनोद मांडायचा नाही, मला फक्त सिद्धांत पटवून द्यायचा आहे की उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर जातो, संत महात्मे त्याला त्यानुरूप बोध करतात. वाङ्मयाद्वारे आपल्याला अनेक ठिकाणी विचार पाहायला मिळतो. म्हणजे संत महात्मे बोध करतात, उपदेश करतात, आचरणाद्वारे करतात. आणि आचरणाद्वारे करत असताना समोरचा जसा अधिकारी आहे त्याला त्यानुसार बोध करतात. हा सिद्धांतही महत्वाचा आहे, पटवून देतो. बघा, आपण आता शेतकरी मंडळी आहोत. शेतामध्ये काही पाणी देण्याच्या पद्धती आहेत. मला पण केवळ सांगताच येतात बरं का. बघा, एक सरीची पद्धत आहे, दुसरी आळे पद्धत आहे, तिसरी वाफे पद्धत आहे, चौथी मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. मला सांगा, सरीची पद्धत चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला चालते का? तुमच्याकडे तर महत्वाचं पीक आहे ऊस. कारण या परिसरामध्ये एक आयुर्वेदिक आपण गुळ पिकवता महाराज. फार मोठी गोष्ट आहे आपल्या भारतीय संस्कृती करता. मला आल्यानंतर आदरणीय महाराजांनी कल्पना दिली त्याबाबत की आपण पूर्वीची जर परंपरा आपण अभ्यासली, संस्कृती अभ्यासली. आत्ता हे चहा वगैरे आलं, ही आपली संस्कृती नाही महाराज. एखादं जर मोठं व्यक्तिमत्व किंवा पाहुणे घरी आले असतील तर पूर्वीचं वाक्य असायचं, गुळ पाणी आणा. ही पूर्वीची परंपरा आहे आपल्याकडे घालून दिलेली. आणि तो गुळ आता किती प्रदूषित आहे याबाबत मला काही बोलायचं नाही. आपण मात्र त्या पद्धतीने शुद्ध तो गुळ आपल्या समोर रासायनिक ह्याचा न मारा होता आपण त्याच पद्धतीने तो गुळ नैसर्गिकरित्या सर्वांपर्यंत पोहोच करता, ही आपली मोठी गोष्ट आहे. असोच मला मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे की सरीची पद्धत चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला नसते महाराज. ऊसाचं पीक असेल तर सरीची पद्धत आहे. चिक्कू आंबा फळं असतील तर आळे पद्धत, त्याला आपल्याकडे शुद्ध मराठीत सर्कल म्हणतात. आळे पद्धत असते. पालेभाज्या असतील तर त्याला वाफे पद्धत बोलतात. आणि ज्वारी सारखं भातासारखं पीक असेल तर मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. आता लक्ष द्या, आपल्याकडे ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत ही ठरलेली आहे. पालेभाज्या म्हटलं की वाफे पद्धत ठरलेली आहे. चिक्कू आंबा फळं म्हटलं की आळे पद्धत ठरलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने व्यवहारामध्ये आपण पीक पाहून पाणी देण्याची पद्धत ठरवतो, तद्वत संत महात्मे तुम्हा माणसा अधिकार पाहून उपदेश करण्याची पद्धत ठरवतात. पण प्रकार असा घडतो महाराज, त्या ज्वारीला कितीही पाणी दिलं तर ज्वारीत काही फरक पडतो का? तसं कीर्तनातून कितीही सांगितलं तरी आपल्यात काही फरक पाडायचाच नसतो. हे ठरवूनच आपण कीर्तनाला उभारतो. मी उभारतो म्हटलं, बरं बसतो म्हटलं नाही. कारण तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार आमच्यात नाही, कारण सध्या आमच्यातच फरक पडे नाही. विठ्ठल मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे की संत महात्मे तुम्हा मना बोध करतात, उपदेश करतात, वाचिक पेक्षा आचरणाद्वारे क्रियेद्वारे बोध करतात.
यावरही आपण मीमांसा पाहून आलो. बरं, आचरणाद्वारे तुम्ही आम्हाला बोध करत असताना समर्थ जसा अधिकारी आहे त्याला त्यानुरूप बोध करतात. कल्पना करा, एक साधक तुकोबाऱ्यांकडे गेला आणि महाराजांना बोलू लागला, महाराज तुम्ही शरण जाण्याकरता सांगताय, मात्र तुम्ही शरण गेला आहात की नाही? तुकोबाऱ्या स्वतःचा अनुभव सांगतात. शरणागत झालो ते नेहमी पण मुकलो. झालो म्हणजे भूतकाळ, मी शरण गेलेलो आहे आणि त्याचा परिणामही सांगतात. म्हणून तुम्हामान करता एका पदाची उपाययोजना महाराजांनी केलेली आहे. आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा. शरण आलियानो संसार किंवा पाठभेदही असेल आलिया संसार, आलिया संसार किंवा आल्यानो संसार उठवेग कर. मी पुन्हा एकदा अवलोकन करतो. आपण पहिल्यांदा उपक्रमाला म्हणजे अभंगाच्या सुरुवातीला चिंतन करताना 4 प्रश्न केले होते. शरणागतीचा अधिकारी कोण आहे, शरणागतीचा विषय काय, शरण गेल्यानंतर मिळणार काय आणि शरणागतीचा संबंध काय, हे पटण्याकरता आपले व्यावहारिक शब्द घेतले होते. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय देतात. शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? आल्यानो संसार, जो संसाराला आलेला आहे त्यांनी शरण जायचं. एखादा म्हणेल महाराज जो संसाराला आलेला आहे ना, मात्र आम्ही आणखी चतुर्भुजच झालो नाही. चतुर्भुज समजतं ना इकडं. एखादा म्हणेल महाराज आमचा आणखी विवाहच झाला नाही, आम्ही शरण जायचं की नाही. कारण संसार या पदाची व्याख्या बायका मुलांचा पसारा 4 भिंतींच्या, याला व्यवहारात संसार म्हटलं जातं. पारमार्थिक दृष्ट्या विचार तर केला तर महाराज कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार म्हणा, उपजनानी निमन ज्याच्याकडे त्याला संसार म्हणा, म्हणजे त्यामध्ये देहतादात्म्याने जगतो त्याला संसार म्हणा, पंचक्लेशासहित अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश याने जो युक्त आहे त्याला संसार म्हणा. किंवा भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मांडते. ऊर्ध्वमूलम अधोशाखम मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आमच्या साधकांचा हा आवडीचा अध्याय असतो, कारण हा म्हटल्याशिवाय जेवणाला सुरुवात होत नाही. परंतु हे ज्याला कळेल की जो गुरुकुलात राहिलाय, ते जे डायरेक्ट इथं उभारले त्यांना काय आनंद कळणार महाराजा. जाऊ द्या, हा बारीक मुद्दा असेल, परखडता वाटेल. मुद्दा मला एवढाच पटवून द्यायचा आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम, संसाराचं लक्षण ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. एखादा म्हणेल महाराज वयाची 75वी चालू आहे, आणखी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय सांगता. मी नाही, भगवद्गीता बोलते. ऊर्ध्वमूलम पटवून देतो. आम्हाला गुरुजी पाठामध्ये दृष्टांत देत असत. आपल्याकडे आता झाड आहे, वृक्ष आहे.
झाड वाढण्याकरता खाली आपण मुळाला पाणी देतो की वर पाना फुलांना? खाली मुळाला पाणी दिल्यावर झाड वाढतं कुठं? वरती वाढतं. देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात? वर मुखात. हा वाढतो कुठं? यालाच उलटा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. स्वरूपच उलट आहे, त्याला संसार म्हणा. किंवा भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. दर्शक सर्वनाम आहे. अंगुलिर्देश केला, याला संसार म्हणा. कशाला? जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजे एखाद्याचा विवाह होऊ द्या नाहीतर न होऊ द्या, जो या देहाला आलेला आहे असा प्रत्येक जण संसारी आहे. म्हणजे शरण जायचं कोणी? जो या देहाला आलेला आहे. कारण महाराज इतर देहामध्ये याचा अधिकारच नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी. याच देहाला भगवंताच्या भक्तीचा भजनाचा अधिकार आहे. मला सांगा, कधी गाढव भजन करताना पाहिलं का? याचा अर्थ जे भजन करत नाहीत त्यांना मला गाढव म्हणायचं नाही. याच देहाला भगवंताच्या शरणागतीचा, भगवंताच्या नामचिंतनाचा, परमात्म्याच्या वारीचा अधिकार आहे. म्हणून याची देही घडे चकार वापरलेला आहे. म्हणजे शरण जाण्याचा अधिकार जो या देहाला आला. बरं महाराज, शरण जायचं कोणाला आणि त्याचा बोध आणखी कोण करत की नाही? तुकोबाराय बोलतात, वेद अनंत बोलिन अर्थ तुकाची सदिल विठोबासी शरण जावे. विठोबासी शरण जावे म्हटलेलं आहे. का विठोबाला शरण जायचं? कारण ऐका यशश्री औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जन विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. तो एक देव दानशूर असलेला, समचरण असलेला, षडगुणांनी संपन्न असलेला परमात्मा आहे. आणि म्हणून विठोबासी शरण जावे. दोन प्रश्नांची उत्तरे मिळाली. शरण कोणी जायचं? जो देहाला आला. शरण कोणाला जायचं? विठोबासी शरण जावे. मात्र शरण आम्ही का जायचं महाराज? तुम्ही सांगावं ना आम्ही ऐकावं, तो काळ आता गेला निघून. आम्ही का शरण जायचं त्या परमात्म्याला? तर भगवद्गीता याचं उत्तर देते, त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. ज्याला जीवनामध्ये शाश्वत शांती हवी आहे, परमधामापर्यंत पोहोचायचंय, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची. नवे नवे महाराज म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निमारी मी जन्म मरण. महाराज आपण शरण जातो का? इथं प्रश्नचिन्ह आहे. अनन्यता लांब आहे. अनन्य कशाला म्हणावं? अन्याश्रणाम त्यागा अनन्यता. पटवून देतो. मासा पाण्याशी एवढा अनन्य, तो मासा पाण्यात न काढून तुपात टाका. तुपही द्रव आहे, उलट क्वालिटीचं आहे महाराज. मासा पाण्यातनं काढून तुपात टाकला नाही महाराज. मासा पाण्याशी संबंध संपला की आपले प्राण सोडतो, पण दुसऱ्याची संगत करत नाही. तेवढं अनन्य त्या परमात्म्याला गेलं पाहिजे. विठ्ठल शरण कोणी जायचं? जो देहाला आला. कोणाला जायचं? विठोबाला. का जायचं? आनंदावर आरूढ होण्याकरता. अनेक मंडळी म्हणतील, महाराज तुम्ही सांगताय शरण जाण्याकरता, कोणाला शरण जायचं? परमात्म्याला. का जायचं? तर आनंदा करता, सुखा करता. परंतु आम्ही दररोज कोणत्या ना कोणत्या तरी साधनातून त्या परमात्म्याला शरण जातो. आमच्या घरातील दररोजची देवपूजा असेल, आमचं नित्याचं पारायण असेल, आमची जपमाळा असेल, उत्सव सुरू झाला असेल तर प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ मिळेल त्या सेवेला आम्ही उपस्थित असतो. म्हणजे दररोज कोणत्या ना कोणत्या तरी साधनातून, मार्गातून आम्ही त्या परमात्म्याला शरण जातो. तरी जीवनात संकट आहे, तरी जीवनात दुःख याची कारण मीमांसा काय? तुम्ही सांगता शरण जावा, दुःख निवृत्ती आहे, आणि आम्ही दररोज शरण जातोय तरीही दुःख आहे. याचं उत्तर नाथ महाराज देतात. केले कर्म झाले त्याचे भोग
कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले. महाराज नाथ महाराजांना म्हणता आलं असतं केले कर्म झाले ते भोग आले तेची भोग आले. तेची चकार वापरतात महाराज. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची व्यावृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो हे तुम्हाला प्रत्येकांना भोगावंच लागतं. वेदांतात 3 प्रकारे कर्माचा विचार मांडलेला आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. व्याख्या सांगण्यात वेळ खर्च करत नाही. गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी याकरता एक दृष्टांत द्यायची म्हणे. आम्ही काही प्रत्यक्ष नाही ऐकलं, आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेलं. बघा, एखादी माता भगिनी पोळी करते, पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे. लाटल्यानंतर तव्यावर भाजून ती पोळी टोपलीमध्ये संग्रहित केली जाते, हे तिचं संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. विठ्ठल विठ्ठल भगवद्गीता बोलते ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. तथा ज्ञान रूपी अग्नीमध्ये 2 कर्माचा नाश आहे, ते म्हणजे क्रियमाण आणि संचित. प्रारब्ध हे तुम्हाला प्रत्येकांना भोगावंच लागतं. महाराज भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर आहेत. भगवान परमात्म्यासोबत संवाद करू लागतात. भगवंता, माझं संपूर्ण आयुष्य मी धर्माने सत्तेने आचरण केलं तरीही ही स्थिती भोगावी लागते. परमात्मा बोलतात तो तुमच्या कर्माचा भोग आहे. महाराज भीष्माचार्य इच्छामरणी होते, युंजान योगी होते. स्वतःच्या भूत भावी वर्तमानाचं ज्ञान असल्या कारणाने संपूर्ण जन्म तपासून पाहिला, एकदाही चुकले नव्हते. ही जर संधी भगवंताने आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही, ही आपली परिस्थिती आहे. परंतु ते एकदाही चुकले नाहीत. परमात्म्याला आत्मविश्वासाने बोलतात, एकदाही चुकलो नाही. परमात्मा बोलतात जरा मागचे जन्म तपासून पहा. म्हणून भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म चरित्र असं सांगितलं जातं. 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागे गेले. एक घडलेली चूक लक्षात येते. रस्त्याने चाललेले भीष्माचार्य आणि वाटेमध्ये एक सरडा पडलेला आहे. आता तो सरडा पडला रस्त्यात आहे, बाजूला करावं म्हणून बाणाच्या साह्याने त्याला उचलून बाजूला टाकलं. आणि बाजूला टाकल्यावर तो काटेरी कुंपणावर पडला आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले गेले. केव्हा? 100 जन्मा अगोदर. तर 100 जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. अहो, भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपावं लागतं तर तुम्हा माणसं काय? विठ्ठल जे केलेलं कर्म भोगावंच लागत असेल महाराज, तर आमच्या भक्तीचा काय उपयोग, आमच्या भजनाचा काय उपयोग, असं काहींना वाटेल. महाराज अध्यात्मामध्ये संकल्पना आहे की प्रारब्ध भोगावं लागतं. भक्तिशास्त्र याच्या पुढे नाथ महाराजच बोलतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झालं. परमात्म्याची कृपा झाली तर प्रारब्ध संत म्हणजे त्याच्या वेदना परमात्मा पोहोचू देत नाही. त्याच्याकरता त्याची कृपा होणं गरजेचं आहे. कृपेकरता त्याची भक्ती करावी लागते. मात्र आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती अशी की आपण करतो थोडी दाखवतो. मात्र एखादा गृहस्थ काशी सारख्या क्षेत्राकडे गेला तर तो आयुष्यभर सांगत फिरतो मी 5 वेळेला काशी केली, काशीला जाऊन आलो एवढाच अर्थ घ्या. काशी सारख्या क्षेत्र बरं असो. तसं तर महाराज पुण्य सांगू नये ते क्षय होतं, परंतु मनुष्याचा गुणधर्म आहे, दोष लपवून गुणांचा गौरव करत फिरतो. परमात्म्याची कृपा होण्याकरता, प्रारब्ध संपण्याकरता तेवढ्याच प्रमाणात भक्ती करावी लागते. बघा, एक बाजारपेठ आहे. बाजारपेठेमध्ये एक भलं मोठं असं दुकान आहे, एक वाडा आहे. आणि तो व्यापारी, त्या दुकानाचा मालक काही कामानिमित्त त्या बाजारपेठेतून बाहेर पडलेला आहे. थोडा कालावधी जातो, मागून धावत पडत त्याचा एक नोकर येतो, बोलू लागतो, मालक आपला दुकान पेटलेलं आहे, वाडा पेटलेला आहे. शब्द कानावर पडता क्षणी मालक दुकानाकडे धाव येतोय. प्रत्येक जण त्या दुकानाला, वाड्याला लागली अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. कुणी बादलीने पाणी मारतं, कुणी पाईपच्या प्रेशरने, अन्य साधनाने प्रत्येक जण आग विझवण्याचा, अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जो दुकानाचा मालक आहे, जो वाड्याचा मालक आहे, तो एक वाटी घेतो, चमचा घेतो आणि चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल? वाडा विझेल का महाराज? नाही. याला कारण काय? ओ, समोर जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय अग्नी आटोक्यात येणार नाही. हा साधा व्यवहार आहे. तद्वत प्रारब्ध संपायचं असेल तर प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल मात्र प्रारब्ध रूपी भोग केवढा आहे, किती आहे सांगता येत नाही. म्हणून सततचा काळ हा भक्तीमध्ये घालवला पाहिजे. म्हणजे भगवान परमात्म्याला आपण शरण जात असताना, याचा विचार करत असताना आपण शरण का जायचे या मीमांसेवर विचार करतोय.
अनेक मंडळींना वाटत असतं महाराज आम्ही शरण जातोच की. महाराज आपण शरण जातो विकारांना, अपेक्षा ठेवतो आनंदाची. शरण जातो विषयांना, महाराज प्रकट करतात विषयोडी भुलले जीव. विषयोडी भुलले जीव. आता याची कोण करील कीव. भुलले जीव आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पवनी ठव नरदेह. महाराज जोड चालीचे आनंद करतात ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीत चालवं लागतं हेही तितकंच खरं आहे. सोहळ्यात एक ज्येष्ठ कीर्तनकार त्यांनी ब्रह्मलीन वैकुंठवासी भोसरीकर मौलींचं एक वाक्य सांगितलं होतं. मी नेहमी बोलतो की म्हणे त्यावेळेला देखील ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांना माहिती होतं की बरीच मंडळी ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांचा सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढे चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप पळती पुढे विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण कुठल्या यादीत वस्तू हे आपल्या आपण ठरवा. मुद्दा इतकाच आहे, परमात्म्याला शरण जायचं आहे. मात्र आपण शरण जातो विषयांना आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. शरण जातो विकारांना आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. अहो ज्या साधनाने तुम्हा मना आनंद मिळणार आहे अशी साधना आपण करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करतो. चातुर्मासात श्रवणात आलेला दृष्टांत मांडतो आणि मूळ विस्ताराकडे येतो. एक ऑफिसर होते म्हणे. ऑफिसर दशमी एकादशीचा खडतर असा उपवास घडतो. द्वादशीला सकाळी उठतात, भूक लागलेली आहे. सकाळी उठल्याबरोबर ऑफिसवरून फोन येतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये हजर व्हा. जुने कीर्तनकार मंडळी असं बोलायची, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गिळा, एवढं लवकर या असं ते सांगायचे. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातो. का पाठवतो परत, भूक लागलेली म्हणून पुन्हा घराकडे धाव येतो. घराकडे पाहतोय तर घराला कुलूप आहे. शेजाऱ्याची गृहिणी सांगते चावी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि गोतेमळेत पारायणाला बसलेली आहे ती, त्यामुळे तिकडे सकाळ सकाळी गेलेली आहे. ठीक आहे म्हणतो, तो चावी घेतो, कुलूप उघडतो, आतमध्ये जातो, स्वयंपाक घरामध्ये जातो, सगळीकडे प्रवेश शोधाशोध करू लागतो. हिने मला काहीतरी खाण्याची व्यवस्था केली असेल, मात्र काहीच सापडत नाही म्हणून रागाला जाऊ लागतो. तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावर पडते. महाराज त्या डब्यावर लिहिलेलं असतं खा सोडा म्हणून. माता भगिनींना सवय असते, तुरीच्या दळला तू डाळ लिहितात, मुगीच्या दळला मूग डाळ, तसं खायच्या सोड्याला त्या गृहिणीने खा सोडा असं लिहिलेलं आहे. पत्नीचे उपकार मानतो, तिने मला काहीतरी खाण्याची व्यवस्था केली. ताड घेतो, तांब्याभर पाणी घेतो, 2-3 किलो सोडा काढतो, बस की कालोतून खाऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याची भूक भागली असेल का? नाही. का भागणार नाही? ज्या पदार्थाने भूक भागते असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाहीत. उलट पोटात आधी असलेले पदार्थ कसे बाहेर पडतील असे पदार्थ त्यांनी खाल्ले. तद्वत जीवनामध्ये ज्या साधनाने तुम्हाला आनंद मिळतो अशी साधना आपण करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. विठ्ठल विठ्ठल. मग
तुम्हाला आनंद पाहिजे असेल, शांती हवी असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, तर महाराज त्याच्याकरता सोपा मार्ग सांगतात की तुम्ही हे करा. महाराज प्रकट करतात, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. ओ मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. ओ मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे तो देवासी. हबुतरील पार, तो हबुतरील पार, तो हबुतरील पार, तो हबुतरील पार. तो अवतारील पार, तो अवतारील पार, तो अवतारील पार, तो अवतारील पार. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, 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 देवासी. देवासी, देवासी. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचं. शरण जाण्याचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध यालाच आपल्या भाषेत शरण. कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं, यातल्या 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली. शरण आम्ही का जायचं याचं उत्तरच तुकोबरे देतात. मनवोनी शरण जावे. विद्यार्थी मंडळींना शाळेमध्ये प्रश्न असतो बघा, कारणे द्या. त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं, फक्त पुढं उत्तर क्वेश्चन मार्क लिहून याला असं का म्हणतात फक्त एवढं विचारलेलं असतं. विद्यार्थी मंडळी सगळं उत्तर लिहितात आणि शेवटी फक्त लिहितात म्हणून याला असं असं. तद्वत तुकोबाराय म्हणतात, आनंद पाहिजे असेल मनवोनी शरण जावे, दुःख निवृत्ती करायची असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल मनवोनी शरण जावे,
बरं महाराज शरण जायचं जरी नेमकं कसं, तर महाराज शरण जाण्याचा प्रकार कायिक वाचिक मानसिक ज्ञानोबाराही देखील बोलतात. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेघ. परमात्म्याला शरण जायचं असेल तर सर्व भावे देवासी. सर्व भावे याच्यातला घरातला सक्का भाऊ चुलत भाऊ असा अर्थ नाही महाराज. बघा शरण जाण्याचे 6 विकल्प शास्त्रामध्ये केलेले आहेत. अनुकूलेन संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्षस्ते इति विश्वासः गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविदा शरणागती. अनुकूलेन संकल्प. अनुकूलेन म्हणजे भगवंताला अनुकूल बनून राहणं ही पहिली शरणागती. अनुकूल म्हणजे भगवंताला जशी आपल्याकडून अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवणं आचरण ठेवणं, याला अनुकूल बनणं म्हणतात. एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला बोलते मी माझ्या पतीला फार अनुकूल आहे, परंतु तो काय म्हणतो हे मी अजिबात ऐकत नाही, याला अनुकूल बनणं म्हणत नाहीत. ज्ञानोबाराय बोलतात पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता. किंवा आणखी पुढे जाऊन बोलायचं झालं तर एक साधक असतो, गुरु महात्म्यांना विचारणा करतो गुरुजी माझ्या घरी भोजनाला कधी याल. भरपूर आग्रह केल्यानंतर गुरुजी सांगतात या दिवशी मी तुझ्या घरी भोजनाला येईल. तो दिवस उजाडतो, गुरुजी येतात, पाद्यपूजा केली जाते, बसायला आसन दिला जातं, पात्र वाढले जातात, पदार्थ वाढले जातात आणि पदार्थांमध्ये सगळे काही गोड गोड पदार्थ असतात. बाय मिस्टेक गुरुजींना झालेली ती शुगर डायबिटीज आजार आहे. आत्ताच्या काळातले गुरुजी तसं समजा डायबिटीज आजार झालेला आहे. गुरुजी त्या साधकाला बोलू लागतात अरे मी पथ्य पाळणारा व्यक्ती आहे, मला काही हे पदार्थ दूध वाढू नको, दुसरं काही बनवलं असेल तर ते दे. तो साधक म्हणतो गुरुजी तुम्ही येणार आहेत म्हणून आचारी लावून एवढे पदार्थ बनवून घेतले आणि तुम्हीच नाही खाल्ले तर. म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल मात्र आमचे पदार्थ गुरुजींनी, याला अनुकूल बनणं म्हणत नाहीत म्हणून एका महात्म्याने हिंदी दोहा प्रकट केलेला आहे. हम गुरुदेव को मानते हैं गुरुदेव की नहीं मानते. विठ्ठल त्याच पद्धतीने भगवान को सभी मानते हैं भगवान की नहीं मानते. भगवंताला आपल्याकडून जशी अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवणं आचरण ठेवणं ही पहिली शरणागती आहे. प्रातिकूलस्य वर्जनम दुसरी शरणागती आहे. रक्षस्ति इति विश्वासः तिसरी शरणागती. आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविदा शरणागती. म्हणजे शरणागतीचे 6 विकल्प आपल्याला अभ्यासता येतील. मात्र अभंगामध्ये महाराज म्हणतात शरण जायचं कसं. सर्व भावे देवासी. सर्व भावे या पदाचा विचार एकदा 5 मिनिटांमध्ये करूयात. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये शरण जावे सर्व भावे देवासी. तोह उतरील पर
भवदुस्तर नदीचं विठ्ठल विठ्ठल नियोजित वेळ संपलेली 5 मिनिटं माझ्याकडं वाढवून तुमच्याकडून घेऊन 5व्या मिनिटाला उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. माझ्याकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये शरणागतीचा बोध करतात. शरण जाण्याचा अधिकारी विषय प्रयोजन संबंध याचा विचार करत असताना शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं त्यातल्या अंतिमच्या प्रश्नाकडे आपण आलो होतो. शरण जायचं तरी नेमकं कसं तुकोबाराय बोलतात. सर्व भावे म्हणजे कायेने वाचेने मनाने शरण जाणे किंवा भाव या पदामध्ये 5 प्रकारच्या भाव याचाही विचार करता येईल. दास्य भाव, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. दास्य भावाकरता चरित्राचा विचार केला तर दास्यत्व निकट हनुमंत पैकी रे म्हणून देखील रामचरण. सख्य भावाकरता सख्यपणी अर्जुन नर नारायण अर्जुनाचा विचार करा. वात्सल्य भावाकरता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईचा आपल्या मुलाविषयी जो भाव आहे त्याला वात्सल्य भाव म्हणतात. शांत भावाकरता शांती नाथ महाराजांचा विचार करा. आणि माधुर्य भावाकरता तू वल्लभामी कांता ऐसे पडी येऊ भगवंताला आपला पती मानावं, स्वतःला त्याची पत्नी मानून त्याची भक्ती करणं याला माधुर्य भाव म्हणतात. म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती करायची, परमात्म्याला शरण जायचंय, परमात्म्याची वारी करायची, आपल्याला आवडते म्हणून नाही, माझ्या भगवंताला आवडते म्हणून त्याची भक्ती करणं याला माधुर्य भाव म्हणतात. आणि या भावयुक्त अंतःकरणाने शरण गेलं पाहिजे. परमप्रयोजन तुकोबाराय बोलतात तो हा उतरील पर भवदुस्तर नदीचं. महाराज म्हणतात की माया रूपे भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते किंवा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. माया रूपे भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. माया म्हणजे अघटित घटनापटीशी ती माया, परंतु त्या परमात्म्याला शरण जायला म्हणून तर त्याला माधव नाव आलेलं आहे. तो हा माधव मा अधिक धव मा नाम मायान धव नाम पती. त्याला शरण गेल्यावर त्याची माया काही करू शकत नाही. मग त्याला शरण गेल्यानंतर पहिलं तीराकडे पोहोचतो. याकरता रामायणातला एक प्रसंग सांगून उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्णविराम देतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र श्रीगुरु विश्वामित्र आणि लक्ष्मणजी प्रवासामध्ये आहेत. आणि प्रवासात असताना एक आश्रम दिसलेला आणि त्या आश्रमामध्ये अहिल्या ही शिळाहून पडलेली आहे. म्हणजे स्त्रीचा तो दगड झालेला असतो शापामुळे. आता श्री गुरु विश्वामित्र म्हणतात तुम्ही तिचा उद्धार करा. प्रभू रामचंद्र बोलू लागतात तिचा उद्धार तरी कसा करावा. त्यावेळेला श्री गुरु विश्वामित्र बोलू लागतात तुमच्या चरणाची धूळ फक्त त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ फक्त त्या शिलेवर टाकतात तर दगडाची पुन्हा स्त्री बनते. महाराज मोठा चरित्र भाग आहे. आता हे तसाच पुढे प्रवास ठेवतात. प्रवासामध्ये एकदा नदी लागलेली आहे. नदीतून पलीकडच्या तीरावर जाण्याकरता प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना बोलतात की जरा पहा तरी इथं नावाडी कुठं दिसतोय का. इकडं फिरल्याबरोबर एक नावाडी निदर्शनास येतो. त्या नावाड्याला विचारणा करतात की आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, तुम्ही सोडाल का. तो म्हणतो माझा व्यवसायच तो आहे, तुम्ही तुमचा सुरुवातीला परिचय द्या. लक्ष्मणजी बोलू लागतात हे अयोध्येचे हे आमचे श्रीगुरु विश्वामित्र आहेत. हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. नावाडी बोलू लागतो लक्ष्मणजी तुम्ही आणि श्रीगुरु विश्वामित्र माझ्या नावेत बसा, मी पलीकडच्या तीरावर सोडतो. प्रभू रामचंद्रांना मी माझ्या नावेत काही बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेमध्ये बसू शकत नाही. त्यावेळेला नावाडी बोलतो प्रभू तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते आणि तीच जर धूळ माझ्या नावेला लागली, एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो परत 2-2 कुठं सांभाळू. अरे प्रभू म्हणतात त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. प्रभू रामचंद्र असं बोलल्याबरोबर तो म्हणतो प्रभू उपाय आहे, तुमचे पाय स्वच्छ करू द्या, माझ्या नावेत बसायला हरकत नाही. प्रभू परवानगी देतात. धावत पळत घरी जातो. 5 चौरंग काहीतरी आणतो. प्रभू रामचंद्रांना त्याच्यावरती उभं करतो. मला सांगा 5 चौरंगाची स्त्री झाली नसती का. महाराज त्याच्या पाठीमागचा एकच भाव होता या पाद्यपूजनाच्या निमित्ताने का होईना परमात्म्याला शरण जाता आलं पाहिजे म्हणून पाद्यपूजा केलेलं एक निमित्त होतं. परमात्म्याची पाद्यपूजा करतो. पाय स्वच्छ धुतो. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात. उतरू नका पुन्हा धूळ लागली तर म्हणून प्रभू रामचंद्रांना खांद्यावरती विराजमान करून नावेमध्ये बसवतो. नाव हाकत पहिलं तीराकडे नेतो. श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी खाली उतरतात. मात्र प्रभू रामचंद्र खाली उतरल्याबरोबर हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी बोलतो प्रभू सगळ्या जगताचे नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला साधा नियम लक्षात राहत नाही.
प्रभू म्हणतात की कोणत्या नियमाचा मला विसर पडला. नावाडी बोलतो, प्रभू एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. बघा डॉक्टरांकडून फी घेतात का हो? आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का? बरं परिचयाचं कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरचं तिकीट घेतात का? बरं महाराज ते काही मला माहित नाही. एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नाही असं बोलल्यावर लक्ष्मणजींना राग येतो. लक्ष्मणजी बोलतात, तू एक सामान्य नावाडी आहे. हे अयोध्येचे राजे आहेत. त्यावेळेला महाराज नावाडीने दिलेलं उत्तर मार. मी काही नावाडी बोलतो, मी सुद्धा नावाडी आहे आणि प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहेत. या व्यावहारिक नदीतून पहिल्या तीराकडे येणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. फक्त एवढंच स्मरणामध्ये राहू द्या, मी आता तुमच्याकडून कोणताही मोबदला घेतला नाही आणि ज्या वेळेला मायारूपी भवसागर तारून जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान दोष संपलेत का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल. मला पहिलं तीराकडे पोहोचवा. तो अवतरील पर भवदुस्तर नदीचं. बरं पोहोचवणाऱ्या परमात्म्याचा स्वभाव तुकोबाराय बोलतात, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. अनंत हे त्याचं नाव आहे किंवा अनंत त्याची नाव आहेत आणि करुणावान असलेला त्याचा असा हा परमात्मा आहे. त्याला शरण गेल्यानंतर पहिल्या तीराकडे पोहोचतो. हा अनुभव आमच्या कायद्याच्या भाषेत आय विटनेस आहे की नाही? तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे साक्षले तरी केले प्रगट. तुकोबाराय म्हणतात, मी माझी साक्ष देतो. या परमात्म्याला शरण गेल्यानंतर आपण पहिल्या तीराकडे पोहोचतो. म्हणून अभंगाचं सार इतकंच आहे, सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना शरण जाऊन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा परमात्म्याची शरणागती पत्करावी. भगवंताला शरण जाणं म्हणजे या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र ठेवणं, तुळशीची माळ परिधान करणं, मुखामध्ये त्याचं नामचिंतन करणं, पंढरीची वारी स्वीकारणं म्हणजेच आपण परमात्म्याला शरण जाणं. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या हाताला धरल्याशिवाय परमात्म्याला शरण जाता येत नाही. म्हणून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या हाताला धरून परमात्म्याला शरण जाणं. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत हे नित्य वाचनामध्ये ठेवणं म्हणजे साधू संतांच्या हाताला धरून परमात्म्याला शरण जाणं आहे. आणि ही शरणागती प्रत्येकाने पत्करलीच पाहिजे. हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, मी ज्या फड परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड परंपरेच्या चरणी ही सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला श्री क्षेत्र गोतेमाळा या वस्तीच्या माध्यमातून, पंचक्रोशीच्या माध्यमातून चालू असलेला हा उत्सव, या नाममहोत्सवामधील आजची ही तृतीय दिनाची कीर्तनरूपी सेवा परमादरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे सोपवण्यात आली. म्हणून कीर्तनाचं सद्भाग्य लाभलं. आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा सुपूर्त करतो. सेवेकरता आवर्जून आळंदीवरून आलेली सर्व ही गुणीजन गायक मंडळी उपस्थित आहेत. श्रद्धेय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज शिंदे इथं उपस्थित आहेत, ज्यांच्या प्रेरणेने हा शुभसंकल्पनेतून हा उत्सव सुरू आहे. तेही इथं उपस्थित आहेत. अनेक कीर्तनकार मंडळी इथं उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी वंदन करतो. उत्कृष्ट मृदंगवादक आदरणीय किशोर महाराजही आहेत, आदरणीय महाराजही आहेत. आम्हाला थोडं फड परंपरेत विलंबित लागतं, परंतु रामकृष्णारीला जी लय कॉन्स्टंट आहे ती आणखी कॉन्स्टंट आहे. म्हणून विशेष धन्यवाद यांना, गायक मंडळींनाही विशेष धन्यवाद देऊन विशेष आणखी धन्यवाद माईक सिस्टीमला. किरकिर नाही, कुरकुर नाही, माईकवाल्यांची नाही, माईकची. कारण प्रकृती काही ठीक नाही, आवाज साथ देईल का नाही याची काही शाश्वती गॅरंटी नव्हती, परंतु त्यांनी अनुकूल सिस्टीम लावल्या कारणाने मला बोलताना कसलाही ताण आला नाही. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. या सप्ताहाचे सर्व संयोजन आयोजन कमिटी असेल, उत्सव समिती असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नो हे अंगभूतयुक्ती, नो हे ह उपदेश, तुमचे बडी बडिलो शेष, तुमच्या कृपेचे पुसणी, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानोबा माऊली तुकाराम.
तुकाराम